भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी भाजपला आता आर.एस.एसची गरज नसल्याचं म्हटलंय। जे.पी. नड्डांनी केलेल्या या वक्तव्यानं आता नवा वाद निर्माण झालाय। भाजप नेत्यांनी जे.पी. नड्डा असं वक्तव्य करूच शकत नाहीत असं म्हटलंय, तर संघानंही जे.पी. नड्डा यांच्या या वक्तव्यावर आता सावध भूमिका घेतली आहे। भाजपच्या अध्यक्षांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत वादग्रस्त विधान। भाजपला संघाची गरज नसल्याचं नड्डांचं वक्तव्य। खरंच भाजपसाठी संघाची गरज संपली? भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नातं हे लपलेलं नाहीये। नरेंद्र मोदींपासून नितीन गडकरींपर्यंत अनेक नेते संघाच्या मुशीत तयार झालेत। संघ जरी जाहीररित्या नाकारत असला तरी संघाचा शब्द भाजपसाठी अंतिम असतो। पण आता भाजपला संघाची गरज राहिली नाही का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपला आता संघाची गरज नसल्याचं म्हटलंय। भाजपची राजकीय ताकद कमी होती तेव्हा भाजपला आर.एस.एसची गरज होती असं जे.पी. नड्डा यांचं म्हणणं आहे। पण आता आर.एस.एस शिवाय भाजप पक्ष आणि सरकार चालवण्यासाठी सक्षम असल्याचं देखील भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी म्हटलंय। जे.पी. नड्डांच्या याच वक्तव्यानं राजकीय वर्तुळामध्ये आता खळबळ माजली आहे। जे.पी. नड्डा असं बोलूच शकत नसल्याचं भाजपचे नेते म्हणतात। मला वाटतं हे आपण जे स्टेटमेंट सांगताय ते असं असू शकत नाही। नड्डाजी असं स्टेटमेंट करणारच नाही, हे कोणीतरी पेरलेलं स्टेटमेंट आहे, त्यामुळे मला वाटतं हे सर्व निरर्थक आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं जे.पी. नड्डांच्या या वक्तव्यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये। पण आर.एस.एस अभ्यासकांनी मात्र भाजप आणि आर.एस.एसचा संबंध नसल्याचा पुनरुच्चार केला आहे। नड्डाजींची जी मुलाखत किंवा वक्तव्य समोर आलेलं आहे त्याचा संदर्भ मला लक्षात येत नाहीये, त्यामुळे त्याबद्दल काही बोलावं अशी भूमिका माझी नाही। माझ्या मते भाजप तर केव्हाच वेगळा झाला असेल आर्थिक दृष्ट्या किंवा अन्य कुठल्याही बाबतीत, केव्हा कितीतरी वर्ष झाली असतील त्याला। त्यामुळे हे वक्तव्य आत्ता काय आलं? उद्धव ठाकरेंनी नड्डांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। भाजपसाठी आता आर.एस.एसची गरज संपल्यानं त्यांना आर.एस.एस नकोसं झाल्याची टीका त्यांनी केली आहे। संघालाही भाजप नष्ट करेल अशी भीती उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे। भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा हे म्हणाले होते की या देशामध्ये एकच पक्ष राहील। त्यांनी म्हटलं की आता भाजपा हा स्वयंपूर्ण झालेला आहे, त्याला आर.एस.एसची गरज नाही। म्हणजे आता पुढच्या वर्षीचं 100वं वर्ष म्हणजे 16वं वर्ष धोक्याचं म्हणतात, तसं संघाला 100वं वर्ष धोक्याचं होते की काय? कारण संघाला सुद्धा हे नष्ट करून टाकतील आणि हेच एक कल्ली कारभार हा संपूर्ण देशामध्ये चालू ठेवतील। आजही निवडणुकीच्या काळात संघाची एक समांतर यंत्रणा भाजपसाठी कार्यरत असते। मतदानाचे 3 टप्पे शिल्लक आहे आणि अशा वेळी भाजपच्या अध्यक्षांचं संघाची गरज नाही हे वक्तव्य आश्चर्यजनक म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।